नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण समानार्थी शब्द पाहणार आहोत। तर समानार्थी शब्द हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, म्हणून आज आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहणार आहोत। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। कळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत पोटात होणारी व्यथा, यंत्र, भांडण आणि युक्ती। तर कळ या शब्दाचे एवढे समानार्थी शब्द आहेत। कन्या, तर कन्यासाठी आहे मुलगी, पुत्री, सुता, तनया आणि तनुजा। तर कन्या हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो। त्यानंतर कल्याण, तर हित, कुशल, क्षेम। त्यानंतरचा करार शब्द, त्याच्यासाठी वचन, ठराव, कबुली। त्यानंतर कठोर, निर्दयी, निष्ठुर। कथा, गोष्ट, आख्यान आणि हकीकत। त्यानंतर कच, माघार, अडचण, केस। त्यानंतर कलश, तांब्या, भांडे, गडवा। त्यानंतर कवच, कवच या शब्दासाठी आच्छादन, आवरण। कवन, कवनसाठी समानार्थी शब्द आहेत कोण, काय, कोणता। तर कसूर, तर कसूरला समानार्थी शब्द आहेत कुचराई, चूक आणि न्यूनता। त्यानंतर करामत, तर करामतला शब्द आहेत समानार्थी चमत्कार, अद्भुत गोष्टी, नवल, कर्तृत्व आणि कौशल्य। त्यानंतर कपदीर्घा, तर कपदीर्घेसाठी समानार्थी शब्द आहे कवडी। त्यानंतर कपाळ, तर निढळ, भाल, ललाट आणि निखिल। तर कपाळ हा खूप महत्त्वाचा शब्द आहे यावरती। त्यानंतर कष्ट, शारीरिक श्रम, थकवा, दुःख, व्याधी, संकट आणि त्रास। कष्टासाठी एवढे समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर कर, तर करसाठी हात, सारा, जकात, ग्रहण, संक्रांत इत्यादी। त्यानंतर कर्ण, कान, कुंतीपुत्र, त्रिकोण, चौकोनातील कर्ण आणि उदारता। कसर, बारीक ताप, उणीव, वाळवी, तोटा। त्यानंतर कट, संगनमत, कष्ट, गुप्त मसलत, कटी, कंबर। तर करपल्लवी, हातांच्या खुणांची भाषा। हे कृष्ण, तर कृष्णासाठी कान्हा, कन्हैया, मुरारी, वासुदेव। कमळ, तर कमळासाठी आहे राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पद्य, उत्पल। तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा शब्द आहे कमळ। तर कमळसाठी बऱ्याच परीक्षांमध्ये आलेला आहे हा शब्द। तर कज्जा, कज्जा म्हणजे खटला, भांडण, लढाई। त्यानंतर कणव, कणव म्हणजे दया, करुणा। कपट, कपट म्हणजे दुष्टावा, खोटेपणा, डाव, डावपेच। त्याच्यानंतर कपडा, वस्त्र, प्रावरण, वसन, पट, अंबर। कबूल, संमत, मान्य, पसंत, मंजूर। करडा, कठोर, काळपट, पांढरा रंग। करणी, चेटू, कृती, कृत्य, क्रिया, गवंडी कामाचे एक साधन। कस, धातूची परीक्षा, तत्वांश आणि अर्क। कड, कडसाठी कंबर, बाजू, काठ, मर्यादा, दिशा, प्रदेश, सीमा, निकाल, संकटाची वेळ। एवढे कडसाठी काय आहेत समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर कडक, टणक, महाग, शिस्तप्रिय, तापट, कठोर, जहाल, तेजस्वी, वाळलेले, सणसणीत, तिखट, तीक्ष्ण, कर्कश आणि दणकट। तर एवढे कडकसाठी हे समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर कढ, उष्णतेमुळे फुटणारी उकळी, फेस, उमाळा, गहिवर, स्फुरण। त्यानंतर कसर, तर उणीव, कपड्यांना लागणारी कीड। कर्मविपाक, कर्माची फलनिष्पत्ती। कर्कश, तर कर्कशसाठी आहे कर्ण कठोर, बोचणारे। त्यानंतर कर्तृत्व, तर कर्तृत्वासाठी आहे पराक्रम, कर्तुकी। कनक, धोत्रा, कांचन, सुवर्ण, सोने, हिरण्य, हेम। हा सुद्धा महत्त्वाचा शब्द आहे, यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे। त्यानंतर कलगी, तर लावणी प्रकार, पागोट्यावरील रत्नजडित तुरा। त्यानंतर चव, चवसाठी स्वाद, आस्वाद, रस, नारळाचा चव। त्यानंतर चूप, चूप म्हणजे गप्प, शांत। चकना, तिराळा, काना। त्यानंतरचा शब्द आहे चबुतरा, चबुतरा म्हणजे चौथरा, कट्टा, उंचवटा। चटकन, झपाझप, झरझर, लवकर आणि शीघ्र। चट्टा, तर चट्ट्यासाठी व्रण, डाग, वन आणि खून। चप्पलसाठी वाहना, जोडा, पायतान आणि चपला। चपळ,
चपळसाठी शब्द आहे चलाक, वेगवान. नंतर चाणक्य, तर चाणक्यसाठी आहे हुशार, चतुर, धूर्त. त्यानंतर चाहूल, कानोसा. चालढकल, चुकवा चुकवी, दीर्घाई, टाळाटाळ. चाळ, पैंजण, चालणे. चारू, मोहक. चांगले, सुंदर, मनोहर, रम्य. चांदणे, कौमोदी, ज्योत्स्ना, चंद्रिका आणि शर्वरी. चिळकांडी, पिचकारी, चिरकांडी. चिलट, डास, मच्छर. चिवट, चिकट. चीड, तिटकारा, वीट. नंतर तगडा, सशक्त, बळकट. तज्ञ, माहितीगार, जाणता. तड, शेवट, अखेर, अडचण, तंगी. तन, शरीर, देह, अंग, काया, तनू. हा पण खूप महत्वाचा शब्द आहे. तप, ध्यान, मनन. तरतूद, व्यवस्था, सिद्धता. तर्जुमा, भाषांतर, अनुवाद. तरबेज, निष्णांत, कुशल, वाग्बगार, पारंगत. त्यानंतर तृप्ती, समाधान, संतोष. तलवार, खडग, समशेर. तसदी, त्रास. नंतर ढवळाढवळ, लुडबुड, हलवा हलव. ढग, अभ्र, घन, मेघ, जलद, अंबुद, पयोदर. हा पण खूप महत्वाचा शब्द आहे, बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलेला आहे. ढिला, सैल, मऊ, ढगळ. ढेकून, मतकून, खटमल. ढोर, गुरे, जनावरे. ढोंग, सोंग, पाखंड, बतावणी. आता हे आपण जे समानार्थी शब्द पाहिलेले आहेत, तर या समानार्थी शब्दामध्ये जो आपल्या शब्द ओळखीचा नाही तो शब्द काय करायचा आहे, आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. तर त्वेष, स्फुरण, आवेश. ताप, त्रास, वैताग, ज्वर. त्यानंतर तारू, नौका, नाव आणि जहाज. तारीफ, वावा, स्तुती, प्रशंसा, वाखाणणी. ताडा, मेळ, ताळ. ताकीद, समज, हुकूम, जरब. ताकद, शक्ती, बल, सामर्थ्य. तारुण्य, यौवन, जवानी, तरुणपणा, ज्वानी. त्यानंतर धनी, मालक, स्वामी. धन, द्रव्य, पैसा, संपदा, संपत्ती, दौलत. धनिक, श्रीमंत, सावकार. धनुष्य, धनु, चाप, कोदंड, कारमुक, कमठा. तर हा पण खूप महत्वाचा शब्द आहे. तर याचे जे अवघड शब्द आहेत ते अवघड शब्द, समानार्थी शब्द आपल्या वहीवरती लिहून ठेवायचे आहे. यामुळे काय होणार आहे, आपल्याला ते लक्षात राहणार आहे. धवल, पांढरे, शुभ्र. धी, बुद्धी. धूळ, धुराळा, माती, चूर्ण, रचकन. धूर्त, लबाड, लुच्चा, भांडखोर, कावेबाज. त्यानंतर धैर्य, हिम्मत, धीटपणा, धाडसी वृत्ती. धंदा, व्यापार, व्यवसाय, उद्योग, उदीम. निपुण, तर निष्णांत, कुशल, प्रवीण, तरबेज आणि कसबी. तर हा सुद्धा खूप महत्वाचा शब्द आहे. तर निबिड, निबिड म्हणजे दाट, गडद, घनदाट. निलाजरा, निर्लज्ज, बेशरम. निजदाम, तर स्वर्ग. निर्जन, ओसाड. निर्झर, झरा. निगा, काळजी, निगराणी, जोपासना. त्यानंतर निरभ्र, ढग नसलेले, स्वच्छ. निमंत्रण, आमंत्रण, बोलावणे व आवतन. निश्चय, निर्धार, निग्रह. निवाडा, न्याय, निर्णय. निज, झोप, निद्रा. नीरव, निशब्द, शांत. तर अशा प्रकारे आज आपण महत्त्वाचे असे समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. तर पुढील भागातही आपण अजून महत्त्वाचे असणारे समानार्थी शब्द पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.